हो तेच घाईघाईमध्ये लिहिण्यात नाही आला. हे आत्ताचे हे 5 क्वेश्चनचे टॉपर आपले कोण कोण आहे? बॉईजमध्ये यशवंत, काजळे आणि महेश आणि साई थर्डवालं. गर्ल्समध्ये धनश्री, अक्षरा जाधव आणि पलक. आता फर्स्ट क्वेश्चनला इस्केप करू, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघू. आता बघू सेकंड क्वेश्चन. ओके चला. हां चला सेकंड क्वेश्चन सांगा मला काय एकदा. 2 0 3 हां 24 हा आपला क्वेश्चन आहे. बरोबर आहे. आता बघा या क्वेश्चनला बघितल्यानंतर ॲन्सर कोणाकोणाला आला आहे असे हात वर कर. ॲन्सर कोणाकोणाला आलेला आहे? शाबाश, बढिया, गुड. 2 0 5 3 बरोबर आहे की नाही? ओके. काय लॉजिक आहे याच्यामध्ये कोण सांगेल मला? हात वर करा. लॉजिक सांगा मला, ॲन्सर नको. लॉजिक 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 सांगा मला. बघा तुम्हाला मी नेहमी सांगतोय की आपल्याला काय करायचं आहे, नंबरची सिरीज म्हणजे अंक मालिकेला चांगल्यानं बघायचं आहे. फर्स्टली त्याच्यामध्ये स्क्वेअर क्यूब वगैरे काही दिसत आहे का? नाहीच दिसत आहे. बघा 2 0 5 3 8 17 15 कोणताही जवळपास स्क्वेअर किंवा क्यूब आहे का? नाही. वर्ग नाही आहे, घन नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2 0 5 3 याच्यामध्ये मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्येची सिरीज दिसत आहे का? नाही. मग राहिलं काय आपल्याकडे बेटा? 2 म्हणजे की एक विशिष्ट नंबर आहे, त्याच्यानंतर 0 आला आहे, त्याच्यानंतर अजून 5 आला आहे, अजून 3 आला आहे, म्हणजेच की मोठा नंबर छोटा नंबर, मोठा नंबर छोटा नंबर, म्हणजेच की अल्टरनेट पॅटर्न आहे. एवढं तर नक्की झालं आहे. कशावरून ओळखलं मी? बघा 2 मोठा आहे, 0 लहान आहे, 5 मोठा आहे, 3 लहान आहे, 8 मोठा आहे, 17 15 आणि त्याच्यानंतर काहीतरी किचकट आहे, पण अल्टरनेट पॅटर्न आहे. बरोबर आहे की नाही? तर चेक करायचं 2 पासूनचा लॉजिक अल्टरनेट पॅटर्नच आहे ना. 2 ते 5 कितीचा गॅप आहे? प्लस आहे का मायनस आहे? 5 ते हे ब्लँकवाली जागा आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. याच्यापासून 17 माहिती आहे का? माहीत नाही. त्याच्यानंतर 17 पासून 26 कितीचा गॅप आहे? 17 पासून 26 कितीचा गॅप आहे? 9. 26 पासून समोरचा माहीत नाही मला. आता बघा 3 आणि 9 डायरेक्ट कसं काय लॉजिक लावसाल मग? सांगा लवकर. शाबाश. काय काय? 3 5 7 9. बघा 3 जर प्लस 5 प्लस 7 तर ऑटोमॅटिकली 9 आला आहे की नाही. आणि हे 3 5 7 9 हे काय आहे बेटा? ऑड नंबर्स आहे, विषम संख्या आहे. काय बेटा? विषम संख्या. 9 नंतर काय येणार मग? 11. पण त्याचं आपल्याला काम नाही आहे. बरोबर आहे की नाही? आणि बघा 2 मध्ये 3 प्लस केलं तर 5 आला आहे, 5 मध्ये 5 प्लस केलं तर मग काय येणार बेटा? 10. म्हणजे आवर आन्सर इज 10. क्लिअर आहे बेटा सगळ्यांना? शाबाश. चला नेक्स्ट बघायचं. कोणाकोणाचं बरोबर आला हात वर करा. लॉजिक अलग आहे. आन्सर 10 आला आहे का? ते महत्त्वाचं आहे, कारण की एका क्वेश्चनमध्ये 2 वेगळे वेगळे लॉजिक असू शकतात. कोणाकोणाला नाही आला असे हात वर करा. चुकला. बरं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. हां सांगा नेक्स्ट क्वेश्चन सांगा मला. 20 9 12 20 9 12 12 नंतर काय? 6 5 2 3 0 1. क्वेश्चन चेक करून घ्या. 20 9 12 6 5 2 3 0 आणि 1. ओके हाच आहे. सांगा मग लॉजिक काय याच्यामध्ये? हातावर करा. सर नका करू बेटा. जे टॉपर आलेले आहे त्यांनी हात खालीच करायचं बिंदासपणे. हां सांग बेटा. अल्टरनेट पॅटर्न आहे. कशावरून ओळखलं आहे? अगेन सेम पॅटर्न आहे. बघा 20 आहे, 9 आहे, म्हणजे वरची संख्या खालची संख्या. अगेन 12 मग माहीत नाही. 6 5 2 म्हणजे काहीतरी वेगळं होत चाललं आहे. पण स्टार्टिंगला किंवा एंडिंगला पाहून आपण समजू शकतो की अल्टरनेट पॅटर्न आहे. तर काय असणार बघा याच्यामध्ये आपण चेक करू. चेक करायचं. 20 पासून 9 पर्यंत कितीचा गॅप आहे? कोणता आहे? प्लस आहे का मायनस आहे? हां
मायनस आहे. काय आहे बेटा? मायनस. तर 12 आणि 6 कितीचा गॅप आहे? -6. बघा 20 मधून 8 गेले 12 राहिले, 12 मधून 6 गेले 6 राहिले, तर 6 मधून किती गेले तर 2 राहते? 4. 4 मधून किती गेले तर 0, सॉरी 2 मधून किती गेले तर 0 येणार? 2. इथपर्यंत क्लिअर आहे? लॉजिक आलं बघा. 8 6 4 2 कितीचा गॅप आहे यांच्यामध्ये? 2 2 आणि 2. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला कोण पाहिजे? हा नंबर. हा नंबर ओळखण्यासाठी मला यांच्यामधला लॉजिक माहीत असणे आवश्यक आहे. तर हा लॉजिक मी वरून चेक करतो. चालेल? ओके, याला इरेज करतो, याचं काम नाही आपल्याला. हां सांगा आता. 9 पासून हा नंबर येतो काहीतरी गॅपनं, इथून हा नंबर येतो, इथून 3 येतो. 5 आणि 3 मध्ये कितीचा गॅप आहे? कितीचा आहे? -2. 3 आणि 1 मध्ये कितीचा गॅप आहे? कितीचा गॅप आहे? -2. आता बघा इथे -2 झाला, इथे -2 झाला, तर समोरचं -2 असू शकतोय. चेक करावं लागेल आपल्याला. बघा याला प्लस करतो मी. ओके, रिव्हर्स ऑर्डरमध्ये अशा प्रकारे घेतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे. 1 मध्ये 2 मिळवले 3 झाले, 3 मध्ये 2 मिळवले 5 झाले, 5 मध्ये 2 मिळवले तर किती होणार? 7. 7 मध्ये 2 मिळवले तर मग 9 होत आहे. होत आहे. म्हणजे आपला हा क्वेश्चन व्हेरीफाय झाला आहे की नाही? हा नंबर म्हणजे आपला लॉजिक वरचा बरोबर निघाला. तर आपला आन्सर काय आहे बेटा? 7. कोणाकोणाचा आला आहे हा? लॉजिक काही असू शकते. मी तुम्हाला सांगतोय बघा, माझा लॉजिक किंवा तुमचा लॉजिक वेगळा वेगळा असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आन्सर महत्त्वाचा आहे. समजलं आहे? सगळ्यांना आला आहे का? कोणाकोणाला नाही आलं होतं त्याला समजलं आता? नक्की. नेक्स्ट बघायचं. ओके, किती आहे? थर्ड ना? थर्ड ना? फोर्थ बघा. आता काय क्वेश्चन सांगा. हां स्टॉप मीच पाहून घेतो. हा भैया 6 5 2 12 12 नंतर काय? 10 10 नंतर 4 18 15 15 नंतर 6 आणि 1 2 3 ब्लँक. खूपच बढिया क्वेश्चन आहे. खूपच बढिया क्वेश्चन आहे. एक मिनिट भैया, पप्पा नहीं है गावात? ए काय बाबा लावत तुझं. ओके सब, मैं स्क्रीनशॉट डालता तुम्हारे को. हां, कोणाकोणाला आला याचा आन्सर? कोणाकोणाला नाही आला याचा आन्सर? हात वर करा लवकर, हात वर करा. ओके चला चेक करू. हां बघा इकडे लक्ष द्या. बघा 3 ब्लँक्स दिलेले आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं कंटिन्युअसली 2 ब्लँक दिलेले आहे, कंटिन्युअसली 3 ब्लँक काढायचे आहे. तर याच्यामध्ये 80% अल्टरनेट पॅटर्नचा लॉजिक असतो. ठीक आहे. कारण की कंटिन्यू 3 पेअर काढणे असं सिंपल गॅप मेथडने येऊ शकत नाही. कारण की खूपच इझी होऊन जाणार नाही आन्सर ते. समजा मी तुम्हाला म्हटलं 2 4 6 8 आणि काढा 3 समोरचे. 2 4 6 8 हे 10 हे 12 हे 14. बरोबर आहे की नाही? हे तर भरपूर सिंपल होणार. तर जास्त करून जर त्यांना क्वेश्चन टफ करायचं असलं तर अशा प्रकारे नाही येऊ शकत. तर याच्यामध्ये अल्टरनेट पॅटर्न असेल थोडा क्वेश्चनला टफ बनवण्यासाठी. तर बघा 6 5 2 12 10 4 18 15 6 काय येईल ते सांगा. कोण सांगेल मला याच्यातनी? कोणाचा संबंध कोणासोबत आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. सांग बेटा. चुकलं हां. नवीन विद्यार्थ्यांना चान्स द्यायचा आपला. हां पलक बेटा सांग. 6चा टेबल आहे. 6चा कनेक्शन कोणासोबत आहे?
12 सोबत आहे, सिंपल आहे बघा. हे बघा 6 1 6, साइन 2 12, साइन 3 18, 6 चोक 24. सिंपल आहे की नाही? म्हणजे पहिला नंबर भेटला आपल्याला. 100% क्लिअर आहे. आता दुसरं बघा, हा इरेज करतो खालची लाईन, करावू देऊ. कलर चेंज करतो, फक्त कलर चेंज करतो. व्हाईट ऑलरेडी आहे ना. हां, कलर चेंज करतो आणि याला थोडं जाड सुद्धा केलं आहे. ठीक आहे. आता बघा 5चा संबंध कोणासोबत आहे ना? 10. आराम ना. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चोक 20. सिंपल आहे की नाही? आता त्याच्यानंतर तिसरावाला बघू. तिसरा कलर दिसला पाहिजे. पिंक घेऊ, पिंक मुलींचा कलर घेऊ आपण. ओके ओके. तिसरा बघा, हा हे 2, याला वरून घेतो आपण. ठीक आहे. बे क बे, बे 2 4, बे 3 6, बे चोक 8. सिंपल आहे की नाही? म्हणजेच की लॉजिक काय आलं आपल्या आन्सरमध्ये? टेबल्स दिलेले आहे, पहिला दुसरा तिसरा, याचं कंटिन्यू टेबल समोरचे 3. समजलाय? इझी अँड लॉजिक. शाबाश. कोणा सगळ्यांना आलेलं आहे आय होप. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता काय 13 32 24. खूप बढिया क्वेश्चन आहे. कितवा आहे? 5वा आहे ना. 13 32 24 43 35 ब्लँक 46 65 57 76. ओके. मी तुम्हाला एकाच पॅटर्नचे क्वेश्चन आहे बघा, आलं पाहिजे. सांगा कोण सांगेल? काय इकरा? सांगा इकरा. आन्सर नाही, लॉजिक. अनुष्का लॉजिक. वैष्णवी लॉजिक नाही. लॉजिक का बरं सांगता येत नाही तुम्हाला? मला हे समजत नाही. हा उरकुडे प्लस 11 म्हणजेच काय आहे? लॉजिक काय आहे? अल्टरनेट पॅटर्न आहे. काय आहे? अल्टरनेट पॅटर्न. 13चा संबंध बघा, 13चा संबंध 24 सोबत येते बघा. 13चा संबंध 24 सोबत. कारण की बघा, छोटा नंबर मोठा नंबर, छोटा नंबर मोठा नंबर, छोटा नंबर मोठा, छोटा मोठा छोटा मोठा मोठा. बरोबर आहे की नाही? म्हणजेच की आपल्याला काय आहे? 13 आणि 24 मध्ये कितीचा गॅप आहे? 11. प्लस आहे का मायनस आहे? प्लस. तर प्लस 11. 24 आणि 35 मध्ये कितीचा आहे? बघा 24 35 प्लस 11, 35 46 प्लस 11. व्हॉट्सअपला टाकलं म्हणा त्यांच्यावाल्या डायरेक्ट अमाऊंट. एक मिनटं बेटा. हां बघा बेटा, तर 46 मध्ये किती ॲड केले? 11. तर 57 आणि समोरचं. पण आपल्याला कोणतं पाहिजे नव्हतं बेटा? हा वाला. तर याच्यामध्ये काही लॉजिक असायला पाहिजे. काय आहे? 32 43. कितीचा गॅप आहे? 32 43 प्लस 11. 43 नंतर प्लस 11 केलं तर किती? 54. हा माझा आन्सर. दुसरं काय? अच्छा 19 8 19 8. हो ते निघते. मी म्हटलं ना तुम्हाला एका. हा कसा आहे? 11 11 सगळेच 11 चालले बघा. 54 मध्ये 11 मिळवले 65 झाले. 65 मध्ये 11 ॲड केले 76 झाले. समजलं का बेटा? क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट घ्यायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सांगा मला. आता नवीन घेऊ. नाही नाही नवीन. कालचे आले ना सगळ्यांना?
आता वेगळं काहीतरी डिफरंट लॉजिक घेतो बघा. थोडं टफ आहे हा, पण इझी पण आहे तेवढंच. हो चला सॉल्व करा, सॉल्व करा, सॉल्व करा. कोण आहे रे पहिला? बघा आपसमध्ये तुम्ही इमानदारी ठेवत जा. ओके, पहिला पुसांडे, यश पुसांडे पहिला. सेकंड कोण आहे? नक्की? तिसरा कोण आहे? नक्की? नक्की? यशवंत दोनदा नाव आलं तुझं. आता गर्ल्सची बारी. गर्ल्समध्ये लक्ष ठेवत जा रे बेटा. कसं आहे? फर्स्ट तर फर्स्टच. कोण आहे फर्स्ट? म्हणजे तुम्हीच तिघे आहे का? इकडं आला कितवा आहे? हात वर केलंच नाही. बैमानी चालू आहे नाही. हां, पहिले कोण आहे? अक्षरा. दुसरी धनश्री. तिसरी अनुष्का आणि पलक. हा, इकराचं पण झालं प्लस इकरा. ओके, चला घ्या. चला, ज्यांचं नाही झालंय एकदा चेक करून घ्या, अदरवाईज मी सांगतोय. झालंय? हां हां, बघा इकडे लक्ष द्या. ज्याला आलं नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या. बघा 12.25, 19.75 डायरेक्ट जम्प केला आहे. अगेन डाऊन झाले 13.50, अगेन जम्प केला 18.50, अगेन डाऊन झाले 14.75, अगेन अप झाला आहे जम्प केला आहे 17.75. म्हणजेच की अल्टरनेट पॅटर्न असेल सरळ सरळ. ओके, तर अल्टरनेट पॅटर्नमध्ये आपल्याला माहिती आहे की छोट्याचा संबंध छोट्यासोबत, बरोबर आहे की नाही. 12.25 मध्ये किती ॲड केलं तर 13.50 होता. किती होते सांगा? बघा 12.25 म्हणजे 0.75 ॲड केले तर हा झालं 13, आणि अजून हे 13.75 आहे. 7 दुनी 14 ने 15 म्हणजे 1.5 50 येतो का? 12.25 13.75 म्हणजे 1.50 ॲड केले तर 12.25 होऊन जाते 13.50. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तुमचं काय निघालं? हां, हां, बघा 12.25 रुपये आहे. 12.25 पासून 13.25 1 रुपया वाढला. आणि हे 0.25 चे 0.50 झाले ना. सॉरी 0.25 चे, सॉरी 12.25
13.15 1.25 येते का? ओके सॉरी 1.25 12.15 ते 13.15 आणि 13.15 झाले आणि याचे 25 म्हणजे 1.25चा गॅप आहे. समजलं? म्हणजे याच्यामध्ये कितीचा गॅप आहे बेटा? 1.25. प्लस आहे का मायनस आहे? प्लस. तर 13 आणि 14.75 13 आणि 14.75 किती होणार बेटा? सेम किती आहे? 1.25. तर याच्या समोर 14.75 मध्ये जर प्लस 1.25 केले तर किती होणार बेटा? हे बघा 14.75 आणि हे 0.25 म्हणजे हे झाले 15 ने 16 म्हणजे आन्सर इज 16. 16 कोणाकोणाचा आलाय हात वर करा. हां ठीक आहे. इकडे गर्ल्स कोणाचा आहे? ह्याचा साई खेळ शांद्रा. यश पुसांडे पण का गेला? दोन गेले. यशवंत बरोबर आहे का? ओके. गर्ल्स तुमच्यापैकी धनश्री चुकले. शाबाश. धनश्री पण गेली, अक्षरा पण गेली. गुड. इकडं अनुष्का आणि पलक गेले. शाबाश. गुड. इकरा गेली. गुड. म्हणजे टॉपर गेले आजचे. कोण आहे? पॉज कर त्याला. पॉज कर. याला पॉज कर. पॉज कर. चला सेकंड बघायचं. हे ओके आहे सगळ्यांना? याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे? चला. हां कोण म्हटलं सर? हां टॉपर कोण आहे गर्ल्समधून? पहिले श्रेया. पहिल्यांदा आला नाव बेटा. गुड. श्रेय बरोबर आहे. ओके. अजून? बस. नाही पहिले नाही, नंतरचं सांगा. काय नाव आहे बेटा? बस एकच लिहितोय मी. पार्थ. बॉईजमधला पार्थ. बाकीचे सगळे चुकले. आता बघू बाकीचं नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघू. ठीक आहे चालेल. चला बघायचं. अरे काय नाव आहे बेटा? पार्थ. चला बघायचं नेक्स्ट क्वेश्चन. हां कितवा आहे सांगा बेटा मला. नवीन क्वेश्चन देतोय. कितवा आहे? 7. आता बघा जसं मी बिहेव करायला सांगितलं तसं बिहेव करा तर मजा येणार तुम्हाला. ओके. 0.155 बघा. 0.155 ब्लँक 15 13 20. हाँ एक क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 11 13 16 21 28 39 52 आणि व्हॉट विल बी द नेक्स्ट. आणि शेवटचा आहे 9. 1 9 17. सर कोणी करणार नाही लक्षात ठेवा. 17 13 49 73. व्हॉट विल बी द नेक्स्ट.
सॉरी 1 9 17 1 9 17 33च आहे ना. 1 9 17 33 49 73 1 9 17 33 49 73 समोरचं तुम्हाला काढायचं आहे. हा तुमचा टायमर. ओके काढा. याला हलवलं का रे. चला टॉपर धनश्री सेकंड. पेन कुठं ठेवलं खिशात. गर्ल्समधून फर्स्ट कोण आहे. अक्षरा. अक्षरा. दुसरी धनश्री आहे ना. तिसरी कोणी आली आहे का बेटा. थर्ड बॉईजमधून कोण आता पहिला. महेश. गर्ल्स बॉईज सेकंड कोण होता आपला मागचा काजळे. आणि थर्ड कोण होता इकडे सुजल. गर्ल्सचं एक वॅकन्सी बाकी आहे थर्डवाली. लवकर लवकर करा. खूपच जोराने वाजते नाही. भीती वाटून जाते. चला बघायचं बेटा. ओके 0155. चला चेक करायचा. यांच्यामधला गॅप वाढवता आलं असतं तर खूप बढिया झालं असतं. हां चला बघा. हां स्टॉप रायटिंग झाला. आता वेळ संपला तुमचा बघण्याचा. कोणाकोणाला नाही आलं व्हायचे अजूनही हातवर करा. एकदा करा एकदा बिंदास. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गुड. आता बघा फर्स्ट कोणाकोणाला आलेला आहे असे हातवर करा. फर्स्ट कोणाकोणाला आलेला आहे. फर्स्ट कोणाकोणाला आलेला आहे अशांनी हातवर करा. हां ठीक आहे बघा. काऊन मैथिली नाही. अजूनही समजलं नाही. इकडं अजूनही एकही नाही. तर मग सांगशील केव्हा. हां बघा इकडे लक्ष द्या. हे बेटा नंदिनी यज्ञश्री तुम्ही सगळे इकडे लक्ष द्या पहिले. ओके बॉईजमध्ये कोण आहे तू इकडे लक्ष दे. बघा एकदम शांततेने घेतो. असं समजून घ्या पहिला दिवस आहे याचावाला. ठीक आहे हे इरेज करतोय. हे खालचे पण इरेज करतो. सांगसाल मला क्वेश्चन. ओके बोलायचं ना रे. तुम्ही बोलसाल नाही तर कसं समजणार आहे मला. बरोबर आहे की नाही. बघा आता एवढे दिवस झाले आहे या टॉपिकला अजूनही तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे तर असं नसायला पाहिजे ना. ओके चला चेक करू आपण. ज्याला येत नाही बेटा फॅन बंद करून देते. बघा ज्याला येत नाही आहे त्याच्यासाठी आहे एकदम शांततेनं. मधातनी कोणी बोलणार नाही अदर ज्याला आलेला आहे त्याच्यासाठी. ओके ओके इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. ओके बघा 0 आहे. ओके 0 नंतर 1 आहे म्हणजे चढला क्रम चढता क्रम. हो असेंडिंग ऑर्डर.
1 नंतर 5 आहे, ठीक आहे, अजून चढला 5 नंतर अगेन 5 आला आहे, म्हणजे काहीतरी कन्फ्युजन आहे, म्हणजे गॅप मेथड तर नसेलच. अजून समोर बघा 2 गॅप दिलेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 15 नंतर 13 उतरला खाली, म्हणजे इथं पॉसिबिलिटी काय आहे, म्हणजेच की एकसारखा चढता क्रम दिसत आहे का आपल्याला? नाही. एकसारखा उतरता क्रम दिसत आहे का आपल्याला? नाही. म्हणजे इथं पॉसिबिलिटी आहे पहिल्या नंबरचा संबंध दुसऱ्या नंबरसोबत, दुसऱ्या नंबरचा दुसरा म्हणजे कोणता? पहिल्याचा संबंध तिसऱ्यासोबत, सॉरी हा, पहिल्याचा संबंध तिसऱ्यासोबत, तिसऱ्याचा पाचव्यासोबत, पाचव्याचा सातव्यासोबत. समजत आहे का? अशा प्रकारचं काहीतरी लॉजिक असेल तर तेच आपण चेक करणार, ठीक आहे. एकदा हा इरेज करतो. ओके, ठीक आहे. तर बघा 0 पासून 5 पर्यंत किती ॲड केलं तर 5 होते? चला काहीतरी असेलच, काही ना काही असेल की नाही? 5. आता 5 नंतर इथं मला माहीत आहे का? नाही. इथे मला माहीत आहे का? नाही. 15 मध्ये किती ॲड केलं तर 20 होते? 5 प्लस 5 ॲड केलं तर 20 होते. समजत आहे का बेटा? बघ इथे प्लस 5 ॲड केला आहे आणि इथे पण प्लस 5 ॲड केला, म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे? 5 5 5चा गॅप असेल याच्यामध्ये. बघ 0 प्लस 5 प्लस 5 आला आहे. 5 प्लस 5 किती होणार? 5 प्लस 5 10. 10 प्लस 5 आला 15. म्हणजेच की लॉजिक काय आहे बेटा? पहिला आणि तिसरा, म्हणजेच की एक अंक सोडून नंबर लॉजिक आहे याच्यामध्ये. ओके, पहिल्याचा संबंध तिसऱ्यासोबत, तिसऱ्याचं पाचव्यासोबत, पाचव्याचा सातव्या. याला नंबरिंग देऊ का? बघा नंबरिंग दिलं तर लक्षात येणार अजून तुम्हाला. हे बघा, हा पहिला आलाय, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, सहावा, सातवा, 8 आणि 9. समजलाय? बघ आता 0 आणि 5 पहिल्याचा संबंध तिसऱ्यासोबत आलाय, पहिल्याचा संबंध तिसऱ्याचा संबंध पाचव्यासोबत, पाचव्याचा संबंध सातव्याचा सोबत, सातव्याचा नवव्याचा. अल्टरनेट पॅटर्न आहे. काय बेटा? अल्टरनेट पॅटर्न. तर +5 +5 +5 केलं तर आपल्याला एक आन्सर भेटला, ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे दुसरा आन्सर. तर दुसरा आन्सर कोणाच्या गॅपमध्ये असेल? कोणाच्या गॅपमध्ये असाल? तर हे दुसरा आणि चौथा. समजत आहे का बेटा? आता समजत आहे? पहिला आणि दुसरा आणि चौथा, म्हणजे या दोघांमध्ये कितीचं गॅप आहे? +4. 5 प्लस काहीतरी केलं तर तिथे संख्या येणार, ते माहीत नाही, चेक करू आपण. इथे आणि 13 किती ॲड केलं तर काहीतरी येणार आहे, ते माहीत नाही सध्या आपल्याला. परंतु इथे लक्षात येत आहे आपल्याला 5 5 5 5 चालू आहे, तर +4 +4 +4 असू शकते. माहिती नाही आहे मला व्हॅल्यू पुट करून बघावं लागेल की नाही? माहिती आहे का मला? नाही, मला व्हॅल्यू पुट करून बघावं लागेल की ॲक्च्युअलमध्ये येते का. तर +4 बघा, 1 + 4 5 आला. 5 + 4 किती येणार बेटा? 9. 9 + 4 किती येणार बेटा? आला 13. म्हणजेच की माझा हा सुद्धा लॉजिक बरोबर आहे. तर माझे दोन आन्सर फायनल कोणते आहे? 10 आणि 9. समजलं का आता? आता समजलं? बघा मला असं वाटतं की सगळ्यांचे म्हणजे आन्सर येत आहे, तुम्ही फक्त स्पीड कमी आहे म्हणून आन्सर स्लो देत आहे असं मला, म्हणजे मी कन्सिडर तेच करणार आहे ना, कारण की नाही म्हणता तिसरा चौथा दिवस चालू आहे. ओके, तर अजूनही आलं नाही का 10वा दिवस जरी असला तरी तुम्हाला विचारायचं काम आहे, फक्त बसून राहायचं काम आहे का आपलं? नाही. समजलं का बेटा? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? शाबाश. हा लॉजिक नसेल आला तर लिहून घ्या, फास्टमध्ये लिहून घ्या. हां, लॉजिक असा काय? शाबाश. जे टॉपर नाव लिहिले होते सगळ्यांचा आन्सर आला हाच. गुड, बढिया. हां, बघायचं नेक्स्ट. अरे बापरे, आलाय असे कोण कोण आहे? हातवर करा. हां, ठीक आहे. बघायचं बघा 11 13 16 21 28 39 52. काय लॉजिक आहे याच्यामध्ये? क्वेश्चन बघितल्यानंतरच आपल्याला समजतो. हां सांग बेटा.
हां, म्हणजेच की सिम्पल बघा बघा, याच्या आधी जेवढे क्वेश्चन आपण बघितले, एक नंबर ग्रेटर, त्याच्यानंतर स्मॉलर नंबर येत होता, त्याच्यानंतर ग्रेटर, त्याच्यानंतर स्मॉलर. पण याच्यामध्ये असं दिसत आहे का बघा बरं, 11, 13, 16, 21, 28, 39, 52, म्हणजे चढता क्रम आहे, सरळ असेंडिंग ऑर्डर आहे की नाही. 11 नंतर 13 मोठा आहे की नाही, 13 पेक्षा 16 मोठा आहे की नाही, 16 पेक्षा 21 मोठा आहे की नाही, 21 पेक्षा 28, म्हणजेच की याच्यामध्ये कोणताही अल्टरनेट पॅटर्न असणार का नाही, सरळ गॅप असणार, आणि तेच आपल्याला बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये गॅप कितीचे आहे, तर 11 मध्ये किती ॲड केले तर 13 होतात, +2. 13 मध्ये किती ॲड केले तर +3. 16 मध्ये किती ॲड केले तर 5. 21 मध्ये किती ॲड केले तर किती 7. 28 मध्ये किती ॲड केले तर 39 मध्ये किती ॲड केले तर 13. या नंबरला बघा बरं, 2, 3, 5, 7, 11, 13 काय आहे, मूळ संख्या आहे. काय आहे बेटा, मूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 13 नंतर काय ना 17. तर याच्यामध्ये +17 ॲड करावं लागेल आपल्याला. किती होणार 69. किती सिंपल होतं, प्राईम नंबर पाठ नाही केले तुम्ही म्हणजे की, बरोबर आहे ना. काय कठीण होतं याच्यामध्ये बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, काहीच कठीण होतं नाही याच्यामध्ये, होता का. मग यायला पाहिजे की नाही, आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचं, देऊ नवीन आहे दिलेलं. अरे बा टाईम झालं, चला बाकीचं उद्याला बघू.